ताज्जुब की बात है। बादशाह विरुद्ध हे उभारलेले हे बंडाचे निशाण पायदरी तुडवण्यासाठी आपल्या मदतीचा हात मिळावा या इराद्याने मी आपल्या भेटीला आलो आहे। अच्छी बात है, मैं बहुत खुश हुआ। आपल्या इमानीपणाची तारीफ करावी एवढी थोडीच, पण बादशाहला आमच्या इमानीपणाची थोडीच कदर आहे। मी केवळ नामधारी सरदार, आम्हाला विचारतो कोण? मतलब स्पष्टच बोलतो, याची माफी असावी। काय झालं पहावं तेव्हा आदिलशाही दरबारात मान मराठा शहाजी राजांचा आम्हा सरदारा शत्रूच्या मनगटात मनगट उडवण्याचे सामर्थ्य अंगी असताना आम्ही शहाजी राजा पुढे काम करू नका हा धडधडीत अन्याय आहे आमच्यावर। मैं भी यही बात सोच रहा हूँ, मगर करोगे क्या? शहाजी राजे बादशाहच्या खास मर्जीत ते उमराव आहेत। त्यांच्या मसलती वाचून बादशाह कोणताच निर्णय घेत नाही। आम्ही सरदारांनी जर का बादशाहची कानउघडणी केली तर डाव आमच्या संघाशी येण्याची भीती म्हणून गुपचूप राहिलेलं बरं। शिवाजीच्या पुंडाळ्याला यामुळे शहाजी राजे आणि त्यांचा जो बंडखोर शिवाजी अधिक कच्चे झाले चालला आहे। तेव्हा आपल्यासारख्या वाटपर सरदाराने सत्य गोष्ट बादशाहच्या नजरेला आणावी। यह बात तो सोचने लायक है, मगर शिकायत करावी कुणी? ऐसा करना बड़ा जोखिम होगा। मी पत्करता नाही, शिवाजीच्या पुंडाळ्याला शहाजी राजांची कूच आहे अशी बादशाहाची खात्री करून दिल्यावर शहाजी राजे काय होतील? मग आपोआपच शिवाजीच्या बंडखोरपणाला आळा बसेल। तरकीब तो अच्छी है, मगर देखो बाळाजी, आपण आपल्या जबाबदारीवर काम करा। या कारस्थानात माझा नाव येता कामा नये। जर ही अट मान्य असेल तरच पाऊल पुढे टाका। या गोष्टीची फिकीर करू नका। आजच्या आझाद विजापुरी दौड करत बादशाहाची भेट घेतो आणि ही कामगिरी पत्ते करून दाखवितो। अच्छी बात है, अल्लाह मालिक सबकी मुराद पूरी करो। येतो मी। अच्छा हुआ शहाजी राजाचा आणि शिवाजीचा काटा काढण्यासाठी हा बाळाजी आदिलशाहकडे निघाला। एका परीने ही गोष्ट माझ्या पथ्यावर पटली म्हणायची। मराठामधील हा संघर्ष जर का असाच वाढत गेला तर दख्खनची सुभेदारी माझ्या पदरात पडायला फार काळ लोटणार नाही। आज बडा खुशी का दिन है। मनाला विरंगुळा मिळावा म्हणून त्या दक्षिणेच्या सीमेवर फेरफटका मारून येतो। जर काय एखादा मराठी काकरू हाती लागलं तर लागलेच हे तो माझ्या खुशी। जिंदगीत मौज मज्जा लुटल्याशिवाय बहार नाही। कौन है उधर? चलो मेरे साथ तुरंत। कहाँ चलिए हुजूर? सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात हिसकाची बाजी मारायला। आप आगे आगे बढ़िए, हम दोनों आपके पीछे पीछे चलते रहेंगे। ठीक है, ठीक है, चलो। मराठी औरत म्हणजे दुधारी सुरी, हे अनुभवाला येऊनही खान साहेबांचे इश्काचं वेळ काही कमी होत नाही। जित्याची खोड वेळल्याशिवाय जात नाही, हेच खरं। नाहीपेक्षा आमच्या नशिबी अशी ही पायपीट का म्हणून आली असती? आम्ही पडलो हुकुमाचे बंदे, हे काफर मगर गठे या दऱ्या खोऱ्यात राहतात तरी कसे? कमाल है या मगर गठ्यांची। मला तर भीतीने कापऱ्या भरायची वेळ आली। मगर करोगे क्या? वाड्याचा शोध न घेता माघारी गेलो तर खान साहेबांकडून मुंडीत धडा वेगळी व्हायची भीती। पुढे निघून जावं तरी मरण आणि माघारी निघून जावं तरी ही मरण। अफसोस अफसोस, या अल्लाह या खुदा, ये क्या जिंदगी बनाई तूने। समर्थाची सेवका वक्र आहे असा सर्व भूमंडळी कोण? अबे गुलाम भाई,
उधर देखो कोई गोसावडा येतो आहे, त्यालाच विचारून पाहू. जय जय रघुवीर समर्थ. अरे चा, हे दोघे पागल इथे कसे? अल्लाह के प्यारे, हमारा आपको सलाम. जीते रहो जीते रहो. कहो बेटे. आम्ही मार्ग सापडत नसल्यामुळे गोंधळून गेलो आहोत. बेटे, आपण आलात तरी कुठून आणि जाणार कुठे? ठिकाणाचे नाव काय? आता बोलणार काय? खरं सांगायला गेलो तर कारस्थान उघडकीस येऊन हा गोसावडा काकर मगरगट्ट्यांच्या मदतीने आपली चटणी करील. बेटे, आपण कसल्या विचारात पडलात? चिंता करू नका, आम्ही योग्य मार्ग दाखवू. फकीर बाबा, आपण आम्हाला अल्लाहसारखे भेटतात, याचं काय आहे? आम्हाला भेटायचं आहे तो या रोहिणे खोऱ्यात राहतो. बेटा, तो म्हणजे कोण? त्याचे नाव तुला ठाऊक असेलच. सरदार, अंमलदार की जवान मराठा? आता खरं सांगितलं तरीही पंचायत आणि खोटं सांगितलं तरीही पंचायत. खरं सांगितल्याशिवाय काम होणार नाही. फकीर बाबा, खरं सांगायचं म्हणजे त्याचं काय आहे की काय असेल ते बोल, पण खरं खरं बोल. खरं सांगायचं म्हणजे त्याचं काय आहे? त्याचं काय आहे की काय असेल ते बोला, पण खरं खरं बोला. खरं सांगायचं म्हणजे त्याचं असं आहे. त्याचं असं आहे की पुन्हा पुन्हा आपलं तेच. सांगायचं नसेल तर व्हा बाजूला. माझ्या प्रवासात तुमचा अडथळा नको. फकीर बाबा, रागावू नका आमच्यावर. आम्ही शेर खानचे चाकर, त्यानेच आम्हाला बाळाजीच्या वाड्याचा शोध घेण्यासाठी पाठविले आहे. खान साहेबांनी सांगितलेली कामगिरी पत्ते पाडली नाही तर आमची जान धोक्यात येईल. आम्हाला वाड्याचे ठिकाण सांगा. अवश्य, काही काळजी करू नका. उठा. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. याच बाजूने थोडे पुढे चालत राहा. थोड्याशा अंतरावर एक टुमदार वाडा दिसेल. तोच वाडा बाळाजीचा. बहुत शुक्रिया, येतो आम्ही. बेटा, शेरखान कधी येणार आहे वाड्यावर? तुम्हाला ठाऊक असेलच. छे छे, थोड्या मोठ्यांचे राजकारण आमच्यासारख्या मुलामांना काय करणार? हुकुमाप्रमाणे शोध घेणं एवढाच आमचं काम. अल्लाची खैर, म्हणूनच आपण आम्हाला भेटलात. येतो आम्ही. बहुत शुक्रिया, येतो आम्ही. शेरखानाचं काहीतरी कपट कारस्थान दिसत आहे. ही खबर वेळेत शिवाजी महाराजांच्या कानावर घालून या शेरखानावर कडी नजर ठेवली पाहिजे. आता लवकरात लवकर वेळ न दवडता राजवाड्याकडे निघावं हेच बरे. काय करावं? स्वारी रागाच्या भरात निघून गेल्यास आज 4 दिवस झाले तरी स्वारीचं येणं झालं नाही. शंका कुशंकाने जीव व्याकुळ होत चाललेला आहे. अगं बाई, हा उजवा डोळा का बरं लावतो आहे? काही विपरीत घडलं नसेल ना? काहीच कळत नाही. शंका कुशंकाने जीव व्याकुळ होत चाललेला आहे.
शाही शाही स्वारीला. अखेर तुझ्यासारखी सुंदर शिकार माझ्या तावडीत सापडली. चांडाळा, अशा अपरात्री परक्यांच्या घरी दरोडेखोराप्रमाणे घुसणारा तू आहेस तरी कोण? तुझ्या म्हणण्याप्रमाणे दरोडेखोरच आहे मी. या वाड्यात शिरलो तो धन दौलत लुटण्यासाठी नसून तुझ्या सुकुमार देहाची दौलत लुटण्यासाठी. ही गोष्ट प्राणांती शक्य नाही तुला. ती शक्य करून दाखवण्याची हिंमत पुराशी बाळगून या वाड्यात शिरण्याचे धाडस केले आहे मी. एक पाऊल पुढे टाकशील तर तुझ्या नैतीचा घोट घेईल. धावा हो धावा, चांडाळ माझे अब्रू घेतो आहे. धावा हो धावा. चूप बैस, प्यारी बुलबुल, अशी डरू नकोस. मी तुझ्या इष्टाचा आशिक आहे. चांडाळ सोड, दूर हो. बऱ्या मुलाने आलास तसा निघून जा. नाहीपेक्षा काय करशील तू? पिंजऱ्यात सापडलेल्या मैनेने आपल्या पंखाचा किती फडफडाट केला तरी तिची सुटका नसते. खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करशील तर. काय करशील तू? हा? माझ्या जीवावर उठलीस? आता थकवतोस तुला. कोण आहे रे तिकडे? सरकार, बंदा गुलाम हाजीर आहे. हुक्म फरमाइए हुजूर. घेरून टाका तिला. खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करशाल तर. कंबक, गद्दार लेकाचे. वा पुन्हा आणि घेरून टाका या वाघिणीला तळपत्या तलवारीने. खबरदार माझ्या अंगाला स्पर्श करशाल तर एकेकाच्या नैरीचा घोट घेईन. पंचमहाभूतांनो, माझे रक्षण करा, रक्षण करा. जास्त आरडाओरडा करशील तर प्राणास मुकशील. परवा नाही. बेअब्रू होण्यापेक्षा मी मरण पत्करेन. पुन्हा माझी गर्दन. तुझा जीव घ्यायला मी मूर्ख नाही. परमेश्वर तुला कधीच क्षमा करणार नाही. परमेश्वर का है तेरा भगवान? जा बुला दे रे भगवान को. हा शेर खान परमेश्वर असून तुझ्या इष्टाचा प्याला असा ओठाला लावित आहे. वाटक्या, हट बाजूला. परिस्थितीची अशी विटंबना करायला तुला लाज कशी वाटत नाही? इतका उमट झालास? कुत्ते की औलाद, कंबक, निमक हराम. ज्याच्या कदमापाशी कुर्निसात करताना तुझे दिवस गेले तो दीड दमडीचा हुजऱ्या तू इमानाला जगायच्या सोडून माझ्याशी लढायला तयार झालास. थांब, तुला मौतीची सजा योग्य आहे. वाटक्या, हरामखोरा, तुझा मरण काळ आता जवळ आला आहे. तुझा मृत्यू तर माझ्या हाती आहे हे लक्षात ठेव. निमक हराम, स्वातंत्र्याच्या आड येऊन कोणता स्वार्थ साधणार आहेस तू? मूर्खा, शेर खानाने तुझ्या धर्मपत्नीची केलेली विटंबना उघड्या डोळ्याने पहा. हा सारासार देशद्रोहीपणाचा परिणाम. आम्ही वेळेवर इथे पोचलो म्हणून तारामतीची अब्रू सुरक्षित राहिली, नाहीतर शेर खानाच्या जाळ्यात बैठवली असती. महाराज, अशा फितुराने योग्य ते अध्याय घडवा आणि स्वातंत्र्याच्या मार्गातील विषारी काटे वेळेस निपटून टाका. खरं आहे महाराज, अशा फितुरांना स्वराज्यात थारा देता कामा नये. हीच वेळ आता येऊन ठेपलेली आहे. संचा, या हरामखोराच्या मुसक्या बांधा आणि बोर चौकात स्तंभाला चकडून टाका. याचा योग्य तो निवाडा सर्व समक्ष करू. न्या या चांडाळाला आमच्या दृष्टीसमोरून. जशी आज्ञा महाराज. तारामती, रात्र वैराची आहे. इथं अधिक वेळ थांबणं धोक्याचं आहे. आपण आमच्या बरोबर वाड्याकडे चलावे. बासाहेबांच्या सहवासात आजची रात्र गंगावी. महाराज, मी आपल्या इच्छेबाहेर नाही. हे रोहिणेश्वरा, शिवाजी राजाला उदंड आयुष्य देऊन त्यांच्या हातून हिंदवी स्वराज्य उदयाला येऊ हीच तुझ्या चरणी प्रार्थना.
आपल्याकडून हा खलिता आला आहे. जा. वतनदाराने असा डावपेच टाकून वतनदाराचं कंबरडच मोडून टाकलाय. परवा नाही, प्राण गेले तरी बेहत्तर, पण आम्ही मराठे निश्चयापासून ठेणार नाही. रोहिडेश्वरा, आता तूच मार्ग दाखव. जय रोहिडेश्वर. रात्रीचे कपाल उद्या आता उशकाल. भवानी मातेच्या प्रसादाने स्वातंत्र्याचा सूर्योदय खास होणार. शिवशंकराने शिवाजी महाराजांच्या रूपाने या भूमीवर अवतार धारण केलेला आहे. भूवरिया शिवशंकर, भूवरिया शिवशंकर, भूवरिया शिवशंकर, अवतरले नरदेवी, अवतरले नरदेवी, अवतरले नरदेवी. भूवरिया शिवशंकर, भूवरिया शिवशंकर, शिवनपदी नरविरहा, शिवनप्रती नरविरहा. ओ ब्राह्मण प्रतिपालक, ओ ब्राह्मण प्रतिपालक, उपासक युग प्रवर्तक, उपासक युग प्रवर्तक, तारक स्वातंत्र्य रवी, तारक स्वातंत्र्य रवी. भूवरिया शिवशंकर, भूवरिया शिवशंकर, भूवरिया शिवशंकर, अवतरले नरदेवी, अवतरले नरदेवी, अवतरले नरदेवी. भूवरिया शिवशंकर, भूवरिया शिवशंकर, भूवरिया, भूवरिया, भूवरिया शिवशंकर. सरदार साहेब, महाराजांची स्वारी इकडेच येत आहे. शिवराय अगदी योग्य वेळी इथे येत आहे. बरे झाले, एकदाची काळजी मिटली. जय रोहिडेश्वर, जय शिवशंभो. तारावती, यावेळी तू शिवरायाबरोबर कशी? बाबा बाबा बाळ, काय झालं? तारामती, तुझे बाबा तुला मिळाले का? आम्ही एका कर्तव्यातून मोकळे झालो. महाराज, हे रहस्य काय आहे? तारामती, तू इथं कशी? या रहस्याचा उलगडा तारामती करेल. तारामती, जे काही घडलं ते बाबांना सांगून मोकळे हो. बाबा काय सांगू, माझं नशीब बलवत्तर म्हणून आपली भेट घडली. नाहीपेक्षा तुमची लाडकी दारा तुम्हाला कायमची संतरली असती. म्हणजे असं कोणतं संकट तुझ्यावर ओढवलं होतं? सारं काही कळू दे मला. बाबा, त्या शेर खानाने स्वारीला विजापुरात पाठवून दिले आणि त्यांच्या गैरहजेरीत खानाने वाड्यात येऊन माझ्याशी अतिप्रसंग केला. ऐनवेळी महाराज आणि सरच्या देवाप्रमाणे धावून आले आणि माझी सुटका करून माझी अब्रू राखली. खरं काय ऐकतो आहे मी हे? महाराज, मी आपला अनंत उपकारी आहे. महाराज, अशा गुन्हेगाराला बिलकुल जरा सुद्धा दया माया दाखवू नका. स्वातंत्र्याच्या वाटेवरील हा काळ सर्प आहे. हे आम्ही जाणून आहोत. साप तो सापच. सापाला दूध पाजले तरी तो विषजोगडा. या सत्याचा सबळ पुरावा म्हणजे हे शाही फरमान. म्हणजे सारं काही कळून येईल आपल्याला. कधी ना कधी असं घडणार हे भविष्य आम्ही ओळखून होतो. भक्ताची काळजी रोहिडेश्वराला, तोच आम्हाला हिंदवी स्वराज्य कार्यात कारक होईल. सरजा बाळाजीला घेऊन थोड्याच वेळात तिथं हजर होईल. राजे, आपण सांगाल त्या मार्गाने जायची आमची तयारी आहे. अशा प्रसंगी कोणीही धीर सोडू नका. प्रत्येक मराठ्याच्या आत्मरक्षणाची जबाबदारी स्वतीरावर घेऊन आम्ही स्वतंत्र युद्ध आरंभले. आमच्या देहाचा कोट आणि छातीची ढाल करून तुमचा शत्रूपासून रक्षण करू. आपण आमच्या पाठीशी उभे राहा. महाराज, जरी बादशांचा फौजफाटा अफाट असला तरी जीवात जीव असेपर्यंत आपण आपल्या पाठीशी राहू. यश देण्यात श्री समर्थ. ए
देशद्रोही हरामखोरा हो आता आपल्या कर्माची पळे. महाराज गुन्हेगाराला आपल्या पायाची नजर केला. हे काय मोकळे करावे याला. हा स्वराज्यद्रोही गुन्हेगार तुमच्या समोर आहे. याचा योग्य तो निवाडा सर्व समक्ष व्हावा अशी आमची इच्छा आहे. तारामती, तूच आता या बाळाजीचा न्याय निवाडा कर. महाराज बाळाजी अघोर अपराधी आहे. तो बंधुद्रोही, देशद्रोही आणि स्वराज्यद्रोही आहे. महाराज या बाळाजी सारख्या अधमाला एकच शिक्षा, ती म्हणजे देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित. बाळाजी ऐक, तुझ्या कर्मानेच तू स्वतःचे मरण ओढवून घेतले आहेस. पण मरणाच्या दारात तुझं पाऊल पडण्यापूर्वी रोहिडेश्वराच्या साक्षीने आम्ही घेतलेल्या शपथीची तुला आठवण करून देणे कर्तव्याच आहे. महाराज माझी चूक मला कळू नये. असलं